5 डिसेंबर 1956 महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आयुष्यातील शेवटचा पूर्ण दिवस होता. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. प्रकृती ठीक नसतानाही बाबासाहेब दिल्लीतील आपल्या घरी शांतपणे काम करत होते. या दिवशी त्यांनी आपले अखेरचे आणि अपूर्ण राहिलेले पुस्तक बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे लिखाण करून आणि त्यावर अंतिम नजर फिरवण्याचे अतिशय महत्वाचे काम पूर्ण करून घेतले. रात्री उशिरापर्यंत ते याच कामात व्यस्त होते आणि त्यांनी आपली पत्नी सविता आंबेडकर यांच्याकडून चहा घेतला आणि रात्री उशिरापर्यंत काम करून झोपले. पहाटे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी 26 अलीपूर रोड दिल्ली बाबासाहेबांचे महापरिनिर्वाण झाले. ते शांतपणे झोपेतच असताना अनंतात विलीन झाले. त्यांच्या मृत्यूचे कारण शरीरातील साखर आणि बिघडलेल्या आरोग्यामुळे आलेल्या हृदयविकाराचा झटका मानले जाते. त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशाला मोठा धक्का बसला. 7 डिसेंबर 1956 रोजी बाबासाहेबांचे पार्थिव विशेष विमानाने मुंबईला आणण्यात आले. याच दिवशी लाखो अनुयायांच्या उपस्थितीत बौद्ध धर्माच्या रीतिरिवाजानुसार मुंबईतील दादर चौपाटी सध्याची चैत्यभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला, पण त्यांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाचा विचार आजही आपल्या देशात दिशा ठरवत आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.